या बंजाराच्या आरक्षणाच्या अगोदर धनगर समाजाचे मोठे आरक्षण मागणीसाठीचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये झाले आणि हे सर्व आंदोलन मुंबई हायकोर्टने याचिका संपल्यानंतर संपलेले होते। परंतु मनोज जरांगे पाटलांचं जे मुंबई या ठिकाणी झालेलं आंदोलन आहे आणि त्यांचा जो गॅजेटचा जे हैदराबाद गॅजेटियरचा जो GR निघाला, त्या GRच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचा जो GR निघाला, त्या GRच्या आधारावरच नंतर बंजारा समाज असतील, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, वडर असतील, कैकाडे असतील, सर्व लोकांनी त्या GRच्या आधारावर आम्हाला सुद्धा आदिवासीचं आरक्षण भेटण्याची मागणी केली आणि त्या समाजाने सगळीकडे त्यांनी आंदोलन उभे केले। जरी आपण म्हणत असेल की आमचं आरक्षण कोणी घेऊ शकत नाही, जरी आपण म्हणत असेल की आमचं संविधानिक आरक्षण आहे, जरी आपण म्हणत असेल की याला घटनेच्या खूप मोठ्या तरतुदी आहेत की याला प्रस्ताव पाठवला पाहिजे, आमचा प्रस्ताव वापस आला, रिजेक्ट झाला, धनगरांचा रिजेक्ट झाला, बंजारांचा रिजेक्ट झाला, माननीय हायकोर्टाने रिजेक्ट केला, माननीय सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केला, तरी देखील हे लोक आंदोलन का उभे करतात। मी या तमाम जनतेच्या समोर आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की जे धनगरांचे आंदोलन होते, त्या धनगरांच्या आंदोलनातून त्यांनी आदिवासीचं आरक्षण जरी मिळवलं नसेल, परंतु त्यांनी त्या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या पदरामध्ये खूप काही पाडून घेतलं पाहून दादा। त्यांनी त्यांच्यासाठी स्पेशल एक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने एक मोठं महामंडळ स्थापन केलं। आदिवासीच्या प्रमाणे विद्यार्थ्यांसारख्या ज्या योजना असतील त्या योजना त्यांनी घेतल्या, आपल्या बरोबरीने आदिवासींच्या ज्या काही डीबीटी सारख्या योजना असतील त्या योजना देखील त्यांनी लागू करून घेतल्या। त्यासोबतच जर आपण पाहिलं असतं त्यांच्या महादेव जानकरांना त्यांनी मंत्री बनवलं, गोपीचंद पडळकरांनी धनगर समाजाचं नेतृत्व करून ते आमदार बनले आणि त्यांनी त्यांच्या पदरामध्ये मोठा निधी घेतला, त्यांनी एक दोन आमदार द्यायचे। आज त्याच धर्तीवर जर आपण बंजारा समाजाचे जर आंदोलन बघितले ते अत्यंत शिस्तबद्ध आंदोलन आहे। त्यांचे एकदम त्यांच्या मंत्र्याच्या बैठकी घेऊन त्यांच्या शिस्तीबद्ध आंदोलनामध्ये ते त्यांच्या देखील पदरामध्ये असाच काहीतरी मोठा पाडून घेण्याच्या मागे आहे। जरी ते आपल्या आदिवासीचं आरक्षण घेऊ शकले नाही तरी त्यांच्यासाठी वेगवेगळे आयोग नेमले जातील, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी नेमल्या जातील आणि या सगळा खर्च करण्याची पैशाची तरतूद असेल ते कोणत्या ना कोणत्या कारणाने आदिवासी डिपार्टमेंटचा निधी दुसरीकडे वर्ग करून यांचे ते सगळ्या झोळ्या भरण्याचं काम हे डिपार्टमेंट केल्याशिवाय म्हणून आपण रस्त्यावर उतर